न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। भारत देश राष्ट्रीय सुरक्षिततेच्या अनुषंगाने अंतर्गत आणि बाह्य बाजूने मजबूत आहे। भारतीय सेना जगातील उत्तम सेनेपैकी एक असून भू, जल, वायू अशा कोणत्याही मार्गाने होणाऱ्या हल्ल्यास प्रतिकार करण्यास सैन्य दल सक्षम आहे, असं गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले। समर्थ भारत सक्षम सेना या प्रेरक संकल्पनेअंतर्गत जिल्हा कमांडच्या वतीने रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब इथं आयोजित नो युवर आर्मी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी खासदार प्राध्यापक मेधा कुलकर्णी, आमदार सुनील कांबळे, दक्षिण कमांडचे आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशक अंचल दलाल, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश खांगे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार विलास लांडे आदी उपस्थित होते। फडणवीस म्हणाले, या मेळाव्यात भारतीय सैन्य दलाच्या क्षमता आणि संरक्षण क्षेत्रात चाललेल्या स्टार्टअप आणि नवोन्मेषाचं सुरू असलेलं प्रचंड काम पाहायला मिळते। या मेळाव्याच्या माध्यमातून नागरिकांना भारतीय सैनिकांशी संवाद साधता येणार आहे। शिवाय युवकांना भारतीय सैन्य दलात भरती होण्याच्या दृष्टीने प्रेरणा मिळणार आहे। भारत देशाने संरक्षण क्षेत्रात सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्माण केलेल्या विविध अत्याधुनिक उपकरणांची माहिती देणारे प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी भारतीय सैन्य दलाचे अभिनंदन केले। मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने भारतीय सैन्याचे साहस, शौर्याच्या क्षमतेचे दर्शन घडवणाऱ्या छायाचित्रांचं बहुमाध्यम प्रदर्शनास भेट देऊन माहिती जाणून घेतली। तसेच परिसरातील विविध संरक्षण विषयक अत्याधुनिक शस्त्र, रणगाडे उपकरणाची पाहणी करून माहिती घेतली। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।